आज आपल्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळेल. नमस्कार, तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल. मी किरण वाघमोडे. तर आज 28 तारखेची स्थिती पाहिली तर ऊन थोडंसं कमी होईल, पण तरीही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील. सिस्टीम पाहिलं तर विदर्भापासून केवळ दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगणा, उत्तर कर्नाटकपासून एक कमी दाबाचा पट्टा किंवा हवेची ध्रुवणीय स्थिती सक्रिय झालेली दिसते. आणि याचप्रमाणे हवेची विंड डिस्कंटिन्युटी ही दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून इकडे कर्नाटक, केरळपर्यंत विस्तारलेली आहे. या दोन सिस्टीमच्या प्रभावाखाली राज्यात पाऊस होईल. त्यासोबतच बंगालच्या उपसागरातून खूप जास्त प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे उत्तर पूर्व भारताकडे सक्रिय आहेत आणि त्यामुळे उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. ध्रुवणीय स्थितीमुळे विदर्भात एक दुसऱ्या ठिकाणी हलका गडगड किंवा हलका पाऊस पाहायला मिळतो सकाळ सकाळी. खास करून या ठिकाणी यवतमाळ, वर्ध्याच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत. राज्यात इतर ठिकाणी जर पाहिलं तर अकोला, वाशिम, अमरावती काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी हे पावसाचे ढग नाहीत. येत्या 24 तासातील शक्यता पाहिली तर येत्या 24 तासामध्ये वर्धा, यवतमाळ, नागपूरच्या काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे. त्यानंतर या भागामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीचा भाग आहे, भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला, अमरावतीचे काही भाग, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरचे दक्षिणेकडील भाग, सांगली, कोल्हापूर, त्याला लागून असलेले उत्तर कर्नाटक, उत्तर तेलंगणाच्या भागांमध्ये सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती होऊन एक दुसऱ्या भागांमध्ये हलका गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता राहील. मोठ्या प्रमाणात पाऊस नाही, मात्र काही ठिकाणी थोड्याशा जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचे सरी बरसतील. त्यानंतर पुणे, सातारा, अहिल्यानगरचे राहिलेले भाग आहेत, छत्रपती संभाजीनगर, बीड या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीवर जालना, स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा. जास्त शक्यता सध्या दिसत नाही, तर स्थानिक ढगनिर्मितीवर लक्ष ठेवा, कारण ऊन खूप वाढले. एखाद्या ठिकाणी अचानक पावसाचे ढग विकसित होऊ शकतात. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.